करुणा म्हणजे काय? स्वतःच्या बाबतीमध्ये जो कठोर असतो, दुसऱ्याच्या बाबतीत जो दयाळू असतो, तोच करुणावान असतो आणि म्हणून तो आध्यात्मिक असतो. लक्षात ठेवा, ही करुणा हे असं इंधन आहे, याच्यामध्ये एवढं इंधन आहे का ते कधी संपतच नाही. आणि आवड निवड, जे ममत्व आहे, जे मोह आहे, त्याच्यातलं इंधन लगेच जळून जातं. तुम्ही अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या मर्जीप्रमाणे जर केलं तर तरच तुमची आवड टिकून राहते, नाही तर आवडीच्या नावडीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. पण तुम्ही जर करुणावान असाल तर मग मात्र आवडी निवडीला काही महत्त्वच राहत नाही. की जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्वांना समावेशित करून घेता आणि जेव्हा तुम्ही आवड आणि निवडीच्या पलीकडे जाऊन जगायला शिकता, तेव्हा तुम्ही या जगाप्रती करुणावान होता. क्षणात राजासारखं, क्षणात रंकासारखं जगायची ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे, तोच वर्तमान काळात जगू शकतो. ना राजेपणामध्ये अडकायचंय, ना रंकपणाची लाज वाटू द्यायची. माणसांच्या आतमध्ये तुमचं जे चैतन्य आहे, तुमचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव करुणावान आहे. माणसं जेव्हा सत्य वागता, जेव्हा प्रामाणिक असता, तेव्हा त्यांच्या आतमध्ये करुणा भरलेली असते. आवड ही सुरुवातीची गोष्ट आहे आणि करुणा ही तिचा शेवट आहे. सुरुवात एकापासून होते आणि शेवट अनंतामध्ये झाला पाहिजे, हेच जीवन आहे.